क्षणात म्हणजे सेकंदाला आपण असं बोलू शकतो ना की यमराजाचं दर्शन हे माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे की असं की माझे जे नंदी होते, जे काय माझं जे काय मी हे काय होतं सगळं सुटलं इथे, आणि की मी इथे नाही वाचणार आता. असं दोन बैलांचा खुराक आणला होता माझ्या, आणि त्या खुराकाची पोती बॅक साईडला होते गाडीच्या. तो जो हे माहिती होतं जर तो पुढे मला अजून घेऊन जातोय तर मध्ये कोणत्या गाडीला मी परत प्रेस होतोय तर मध्ये माझा सँडविच होऊन झाला असता. ती दैवशक्ती आली मागं, म्हणू शकतो ते नंदीचाच महाराजाचा कोणता अवतार असेल की ज्याने मला तिथे उभी होती आणि ती ठोकून गेली. काय असेल तर हा चमत्कार ज्यावेळेस पाय ठेवला ना, तर माझे जे बैल होते, माझा जो उस्मान आहे, जे माझे जे नंदी आहे, तर त्यांच्या अशा डोळ्यात आहे ना एकदम बोलतो ना आपण. समवेत मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक, नुसती बैलगाडी मालकच नाहीत तर त्यांची आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टर म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर ती एक प्रसिद्ध जिमचे ते कोचसुद्धा आहेत, आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बैलगाडी मालक, त्याचबरोबर ती तुम्हाला तर माहिती आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ज्याला संबोधलं जातं तो म्हणजे बकासूर. आणि बकासूरला पोहणी घालायचं काम करणं, त्याचबरोबर सुट्टीचं काम करणं, हे सगळं जे करतात ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र तोशिफभाई इनामदार आहेत. भाई नमस्ते. नमस्कार. कारण म्हणजे मुळशी तालुक्यामध्ये मध्यंतरी एक अपघात घडला होता, आणि त्या अपघातामध्ये एका 4 चाकीचा पूर्णपणे भुगा झाला होता, पूर्ण ती गाडी डॅमेज झाली होती. आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर, ती बातमी पाहिल्यानंतर आपल्याला वाटत होतं ह्या गाडीतल्या व्यक्तीचं काय झालं असेल, नक्की काय असेल प्रकार. तर मित्रांनो, त्या संदर्भातलीच ही बाईट आहे. तर तो अपघात कोणाचा झाला होता, तर ते हे व्यक्तिमत्व तोशिफभाई. काय सांगाल तोशिफभाई, तो अपघात किती तारखेला आणि कुठे झाला? तो अपघात झाला शनिवारी संध्याकाळी 8:30 वाजता. कुठं झाला? लवळे फाट्यावरती मुळशी तालुक्यामध्ये. किती एक तारखेला 1 ऑगस्टला. 1 ऑगस्ट. हा शनिवार होता. संध्याकाळची सकाळी आपली जिमवरची कामं संपवली होती, आणि एक मित्राच्या मुलाचा बड्डे होता. तो मित्र एक्सपायर झालेला आहे माझा, तर त्याच्या मुलाचा बड्डे होता. तर बहिणीला बोललो की एक काम कर, बाळासाठी कपडे घे, आणि मी ते घ्यायला येतो. तर तिने तिथे कपडे घेऊन येऊन थांबली होती ती. जस्ट मी त्या बस स्टॉपवरती तिथे गेलो, लोकेशनवरनं कपडे घेतले तिच्याकडनं. तर माझा भाचा आहे छोटा, एक 6 वर्षाचा, तो मला बघितला आणि गाडीत येऊन बसला तिथे. तर गाडीत येऊन बसला तर दिदीला बोललो याला नको पाठवू म्हणलं गाडीत माझ्या संग, याला उतरव गाडीतनं. तर रोडच्या साईडला उभं होतं, तिने गाडीतनं त्याला उतरवला, त्याला साईडला सोडला. दिदीने दार लावसपर्यंत लावलं आणि म्हणजे मूव्ह व्हायला पुढं थोडंसं. तर एक हेवी मिक्सर आला, आणि एक क्षणात म्हणजे सेकंदाला आपण असं बोलू शकतो ना की यमराजाचं दर्शन हे माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे की असं की माझे जे नंदी होते, जे काय माझं जे काय मी हे काय होतं सगळं सुटलं इथे, आणि की मी इथे नाही वाचणार आता. असं एवढ्या जोराची त्याने मागणी येऊन टक्कर दिली मला गाडीला. तर नवीनच गाडी होती, साधारण आपली 1-1.5 महिना झाले होते घेतलेली. तर पूर्ण कष्टाची जे काय होती गाडी तर एकदम चेंबली जाग्यावरती, म्हणजे पूर्ण भुगा झाला. म्हणू शकतो की मी जे हे निस्वार्थपणे जे काय आपल्या शर्यत क्षेत्रामध्ये म्हणा की घरी जे नंदींची सेवा करत होतो त्यांचंच माझ्यावरती उपकार झालं ते. आणि त्याच मी वाचायचं कारण दुसरं असं झालं, त्या दिवशी मी येताना तिकडनं कामशेदवरनं बैलांचा खुराक आणला होता माझ्या, आणि त्या खुराकाची पोती बॅक साईडला होते गाडीच्या. तो जो इम्पॅक्ट झाला पाठीमागनं तो तुम्हाला धडक बसली गाडीला. तर ती पोती जी होती त्याच्यामुळे माझा जीव, मी बोलेल की इम्पॅक्ट कमी झाला, आणि गाडी साईडला मी काढली तिथनं. साधारण 20 फूट त्याने मला पुढे ढकलतच नेलं होतं. फरफडत नेलं पुढे ढकलत. मला समजत नव्हतं काय चाललं तिथं, कशी कुठनं सुदबुद्धी आली, गाडी साईडला काढली लेफ्ट साईड मारून. तो पुढे ज्यावेळेस तुम्हाला तो मिक्सर धडकला, ट्रक होता तो मिक्सर कॉन्क्रीटचं मिश्रण करून तयार घेऊन जाणारा, तो त्यावेळेस तुम्हाला त्याने ते पुढं ढकलत नेलं मागणं धडक दिल्यानंतर. त्यावेळेस वेग किती होता तुमचा? माझा वेग कमीत कमी 70-80 स्पीड असेल, आणि तो 100+ असेल. आणि त्याच्यातनं तुम्ही काय केलं, कुठल्या साईडला? लेफ्ट साईडला गाडी काढली साईडला, कारण की हे माहिती होतं जर तो पुढे मला अजून घेऊन जातोय तर मध्ये कोणत्या गाडीला मी परत प्रेस होतोय तर मध्ये माझा सँडविच होऊन झाला असता. किंवा आणि दुसरी भीती ही होती, जर मी काचच्या बाहेर पडतोय तर तीच गाडी माझ्या गाडीवरनं मला घेऊन जाते. कुठनं कुठली दैवशक्ती आली मागं, म्हणू शकतो ते नंदीचाच महाराजाचा कोणता अवतार असेल की ज्याने मला तिथे वाचवलं. गाडी साईडला घेतली, बहीण
एकदम डोळे पांढरे झालते तिचे की डोळ्यासमोर तिचा भाऊ चाललाय. बरं. भाचं तर त्याला काही समजत नव्हतं, तो छोटा आहे. गाडी साईडला घेतली, किन्नर साईडने उतरलो साईडला. आणि जसं उतरलो तर पब्लिकची एकच रिॲक्शन होती, ड्रायव्हर कुठे आहे, मेला आहे काय. म्हणजे तुमच्या ज्या गाडीत? हो, माझ्या गाडीतनं मी ज्यावेळेस बाहेर निघालो कुणाला माहिती नव्हतं की त्या गाडीत मी आहे. प्रत्येकाला हेच वाटत होतं की गाडी साईडला उभी होती आणि ती ठोकून गेली. काय असेल तर हा चमत्कार बोलू शकतो मी की लवळ्या फाट्यावरती एवढे प्रचंड अपघात झाले. प्रत्येक अपघातामध्ये 7-8 जण डेथ झालेले. आणि हा फर्स्ट ॲक्सिडेंट असा होता की ज्याच्यात माझ्या केसाला पण धक्का लागला नाही, माझी फॅमिली पण, दिदी झाली, भाचा झाला, एकदम क्वचित सेकंदावरनं सगळे वाचले. पुढे त्याने जाताना 2-3 जणांना उडून गेला. अजून साधारण कमीत कमी 7-8 गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी. त्या अपघातात तो जो सगळा अपघात झाला, तुम्ही असाल आणि असाल, त्यात काही दगावली का माणसं? नाही, दगावलं कोणीच नाही. एका पाय किरकोळ दुखापत झाली फक्त. आणि हा इतिहासातला तिथं पहिला ॲक्सिडेंट होता. तिथंच आमची चुलत आजी पण दगावलेली आहे त्याच ठिकाणी. तुम्हाला काय दुखापत झाली? दुखावत म्हणू शकतो की एक जर्क असतो आपला, तो लागला लेफ्ट साईडला माझ्या. आणि मांडीला थोडासा मार लागला, बस. म्हणजे मुका मार लागला. हो. त्यानंतर तिथं कुणी मदत केली तुम्हाला अपघात घडल्यानंतर? अपघात घडल्यावरती आपले जे पोलीस प्रशासन होतं ते लगेच तिथं उपस्थित झालं त्या स्थळावरती. आणि आपल्या भागातली लोकं होती सगळी, जी काही रोजची बसण्या उठण्यातली, प्रचंड गर्दी झाली. त्यावेळेस कमीत कमी माझ्या अखंड महाराष्ट्रातले जे काही आपला जो आपण परिवार जोडलेला आहे, प्रत्येकाचा फोन मेसेज होत होता की भाई काय झालेलं आहे, तुला काय झालंय. गाडी 1-1.5 महिन्यात झाली ती घेतलेली. गाडीचं पूर्ण भोगा झाला. 1-1.5 महिना झाला. बहिणीच्या वाढदिवसाला गाडी घेतली होती 5 जूनला. कुठली मॉडेल, कंपनी कुठली गाडी? स्विफ्ट घेतली होती आत्ता, ऑप्शनल. एक दीदीचा बड्डे होता, असंच की एवढे दिवस चाललं होतं गाडी घ्यायची काहीच नव्हतं. तो मुहूर्त भेटला दीदीच्या बड्डेला, म्हणलं गाडी घेता येईल. लाईफमधली फर्स्ट कार होती. आणि वाटलं की बाबा चलो किरकोळ असेल काय, गाडी टोटल लॉस झालेली आहे. टोटल लॉस झाली आहे. डिक्लेअर केली कंपनी की गाडी टोटल लॉस आहे. बघा मित्रांनो, असा भयान प्रसंग घडला होता त्या ठिकाणी. सगळ्या जणांना म्हणजे जाणून घ्यायचं होतं की नक्की ते अपघात कुठला आहे. बरीच चर्चा झाली त्यातनं. आणि त्याच्यानंतर तिथनं मी ज्यावेळेस घरी गेलो माझ्या, म्हणजे अक्षरशः मी असं दारात ज्यावेळेस पाय ठेवला ना, तर माझे जे बैल होते, माझा जो उस्मान आहे, जे माझी जे नंदी आहे, तर त्यांच्या अशा डोळ्यात आहे ना, एकदम बोलतो ना आपण की नाही, आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काय नाही होऊन देणार. म्हणजे ते दिसत होतं की आम्हाला विश्वास आहे की तू येणार आहे संध्याकाळी आमच्यापाशी. गोट्यात गेलो, पहिलं त्याच्या पायाला लक्ष हे केलं की बाई, म्हणलं नाही. मला असं लोक पहिली हिनवायची की काय तू तुझे अख्खे पैसे इकडे घालवतो, तू बैलांमध्ये घालवतो, तू त्यांच्यावरती. म्हणजे तर गावठी होता ना, लोकांना वाटत नव्हतं ना की काय आहे. पण माझं कसं की होतं, बाबा मरता त्याला वाचवलं लंपीतनं. बैल संपलं होतं, डॉक्टरांनी हात जोडले होते मला की बा नाही का होणार. तिथनं जिद्द केली, तिथनं त्याला जगावला, तिथनं त्याला पळावला. म्हणजे मी बोलू शकतो की त्याच्याच मी जे काय केली सेवा, आणि जे काय आपले बाकीचे महाराष्ट्रातले ऑल ओव्हर गोरगरिबांचे जे नंदी होते, कुणीच त्यांना हे करत नव्हतं. म्हणजे आज तुम्ही बघितलं, सर्वसामान्य पोराला जर बोललं कोण, सिरियस नाही घेत कोणी. मग त्या पोरांचे रिप्लाय करायचो, त्यांचे मेसेज. म्हणजे एक बोलू शकतो की त्यांचा आशीर्वाद, त्यांची दुआ मला. मग आता तर हा सगळा असा गंभीर असा घटनाक्रम घडला. त्यानंतर म्हणजे सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली की बाबा तुळशीबाईचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि गंभीर झाला आहे. त्यावेळेस कुणाकुणाचे फोन आले, काय कुणी सहकार्य केलं? आपले जे काय मित्रपरिवार आहे सगळाच, ओव्हरऑल तालुक्यातलं. म्हणजे आता एकाचं नाव घेतलं तर असं होईल की चुकून कोणाचं नाव राहू शकतं. म्हणजे काय आपल्या बकासूरचे जे फॅन क्लब होता आपल्या, ते शेवटी तो पण देवच आहे. त्याची पण मी सेवा करायचो. त्याचं पण कुठेतरी मला ते एक बोलू शकतो की साक्षात नंदीचा अवतार होता जो कोणी वाचवणारा होता. त्याचा एक आशीर्वाद लागला मला की बकासूर म्हणजे तो बैल आपला देव आहे तिथला. मग त्याचा एक आशीर्वाद, त्याची व्यायाम घ्यायचो त्याच्याबरोबर, आणि पोहणे वगैरे द्यायचो. आणि त्याच्या प्रत्येक संघर्षाच्या काळात मी ते त्याच्यापाशी उभा असणार आहे. मग त्या संबंधित ज्या मिक्सरची जो ट्रक होता, मिक्सरचा ट्रक, तर त्यांना अपघात झाला, त्याच्या गुन्हा दाखल वगैरे करण्यात आला. त्या दिवशीच गुन्हा दाखल झाला त्याच्यात. ते बोलत होते की आपण लगेच मिटवून घेऊ बाहेरच्या बाहेर. पण जर मी घेतला असता, पण बाकीच्या पण लोकांना दुखापत झालेली होती खूप साऱ्या. मी माझ्या एकट्याचा स्वार्थ बघितला असता आणि मग त्या लोकांना पण कुठेतरी न्याय नसता भेटला. बरोबर. मी त्याच्यानंतर जी स्टोरीज वगैरे टाकली होती, त्याच्यानंतर बाकीच्या लोकांनी पण मला
कनेक्ट केलं की दादा आमचं पण नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये. किती साधारणतः नुकसान झालं लोकांना? कमीत कमी 7-8 लोकांच्या गाड्यांचं नुकसान झालं. बरं, अपघात घडला याचं कारण शोधण्यात आलं का? कशामुळे ती गाडी एवढी मिक्सर वेगात होता? जर बोललो तो ड्रायव्हर जो होता ना तो बोलतो की माझा त्याच्यावरती ताबा नाही राहिला गाडीचा, कारण की वरनं येताना घाट आहे आणि पाऊस पडत होता, त्याच्यामुळे ते एअर ब्रेक असल्यामुळे त्याचे ब्रेक नाही लागले आणि त्यांनी ठोकलं. आणि हा सगळा ज्यावेळेस तो घडत होती ही घटना, ही काही विदिन सेकंदाची 20-22 सेकंद किंवा 10 सेकंदात सगळं घडत होतं. त्यावेळेस ज्यावेळेस ही घटना घडून गेली त्यावेळेस एकदम तुम्ही शांत सुन्न बसला असताल, त्यावेळेस मनामध्ये विचार आला की आपण भाच्याला गाडीत बसवलेलं उतरवले किंवा तुमची बहीण आतमध्ये दुकानामध्ये ते कपडे घेते, त्यावेळेस ती मनातली सिच्युएशन काय होती, काय घडलं? त्यावेळेस असं झालं की मी भाच्याला जर उतरवला नसता तर मला ते सुचलं नसतं की माझा स्वतःचा जीव कसा वाचवायचा. मग त्याला वाचवायचा का मी वाचवायचं. पण बोललो ना की कुठेतरी एक चमत्कार दैवशक्ती आहे, तिथं साक्षात तिथं त्याचं मला दर्शन झालं तिथं. म्हणजे तुम्ही मला मगाशी मुलाखतीच्या अगोदर बोलताना सांगितलं ना, आपली बऱ्याच वेळा चर्चा पण होती, बऱ्याचशा अशा घटना एवढ्या तुमच्या बाबतीत 6 महिन्यामध्ये घडल्या, पण मात्र प्रत्येकातनं एकदम सुरळीत तुम्ही बाहेर पडला. म्हणजे ते सांगा, त्यामध्ये सोशल मीडियावरचं अकाउंट डिॲक्टिवेट होणे म्हणा किंवा हा आता दुसरा अपघात घडला, म्हणजे पण त्यातनंही सगळं सही सलामत बाहेर आलं, काय सांगाल? आता जर आपण बोलू शकतो दादा, माझं एशियाला ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं होतं सेम ॲक्सिडेंट झाला होता माझी बाईक पूर्ण फुटली होती. शनिवारच होता त्याच दिवशी, पण माझ्या गुडघ्याला सकट खरंच नव्हती आली. मी त्याच्यानंतर नॅशनल खेळलो, इंटरनॅशनल खेळलो, वर्ल्डसाठी सिलेक्शन झालं होतं, पण आपली तेवढी ऐपत नव्हती तेवढा खर्च करायची, त्याच्यामुळं ते राहिलं. सेकंड ॲक्सिडेंट असा झाला, सोशल मीडियाचं पण सेम झालं. एवढी कामं आलेली होती, जे ऑपॉर्च्युनिटीज होत्या सगळ्या लॉस झाल्या. पण असं वाटतंय कोणतरी मागं खेचतंय, पण जी काय आपल्या मागची शक्ती ती मला प्रत्येक वेळेस प्रोत्साहन देते. आता रात्री पण पोरं मला काय बोलत होती, दादा लागलेलं आहे पायाला, तू नको येऊ, बैल मैदानात राहू दे, आम्ही जातो, आम्ही करतो. पण ते एक जीव असतो ना आपल्या क्षेत्रावरती, आपल्या बैलांवरती. मग तुमच्यासारखी जी काय आपली मित्र परिवार मैदानात येतो, भेटतो, 2 शब्द बोलतो, मनाला समाधान वाटतं. आणि हे सगळं कुठेतरी एक अदृश्य शक्ती तुम्हाला मदत करते किंवा त्याचा आशीर्वाद भेटतो का? नेहमी जे काय आपली दैवी शक्ती आहे, जे काय आपल्या नंदीचा आशीर्वाद आहे, मग तिथं आपला देवप्रकासूर असेल, त्याचबरोबर जे काय आपली बाकीचे नंदी आहे, मग आपले जो मित्र परिवार आहे, ज्यांच्या आपण निस्वार्थपणे प्रेम करतो, त्यांचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीमाग आहे. बरोबर आहे. तर आता तुम्ही जाणून घेतलं मुलाखतीच्या माध्यमातून, पण एक थोडेसे प्रश्न असे आहेत की त्यानंतर एक माध्यमांमध्ये आणि बरेच व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आम्ही एक व्हिडिओ बघितला, अपघाताचा CCTV फुटेज फार व्हायरल झालं. ते CCTV फुटेज पाहिलं तुम्ही, तर ते अपघाताची भीषणता लक्षात येईल तुम्हाला, तर ते काय होतं बघितल्यानंतर? ते अपघात असं बघितलं ना की असं वाटतं की आपली काही चुकी नसताना विथिन 3 सेकंदामध्ये सगळं अख्खं आमचं घर बसलं असतं. बरोबर. म्हणजे परिवारातलं, म्हणजे जे माझ्या आईबापांचा जो जगायचा आधार आहे, मी झालं, माझी बहीण झाली, माझा भाचा झालं, म्हणजे 2 परिवार संपले असते एका ठिकाणावरती. आणि ते बघितलं ना असं वाटतं की कुठेतरी नजर, आपण बोलतो ना की नजर इज रिअल, सेम त्या टाईपमध्ये. इन्स्टाचं अकाउंट गेलं, खूप रीच चांगली चाललेली होती. शेवटची मुलाखत तुम्हीच घेतली होती माझी, नाशिकच्या मैदानात भेटलो होतो आपण. 22 मेच्या रात्री घेतली. बरोबर. त्याच्यानंतर इंस्टाग्रामचं अकाउंट गेलं. त्याच्यानंतर म्हणजे मी कुठेतरी प्रयत्न करतोय, धडपड करतोय वरती जायलासाठी, पण प्रत्येक वेळेस बॅकफुटला ओढला जातोय. पण तरी या सगळ्यावरती मात करून तुम्ही ह्या सगळ्या अडचणींच्या छाताडावरती तुम्ही उभय पायरून, ते तुमच्या अंगातले गुण आहेत. कारण शेवटी आपण रांगडा खेळ, गावगाड्यातल्या खेळ तुम्हाला शिकवतो. शेवटी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतले मावळे. आपला जन्म तिथं झालेला आहे त्या मातीत, आणि आपण जर बघितलं आदर्श शिवरायांना मानतो, हार कधी नाही मानायची, हे तिथनं शिकलेलं आहे. म्हणजे जे काही इतिहास वाचला तिथून आपला प्रत्येक, म्हणजे गिवअप कधीच नाही केलं. जर कमबॅक बघितला असेल तर महाराजांचा पुरंदरचा तळ तुम्ही बघितला असेल, तळामध्ये सगळं गेलेलं होतं, कितीतरी किल्ले तळामध्ये दिले होते महाराजांनी, पण तिथनं परत कमबॅक झाला आणि आज आपण स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये राहतोय, स्वतंत्र भारतामध्ये राहतोय, आपण अखंड हिंदुस्थानात राहतोय आज. बरोबर आहे. तर हे प्रेरणास्थान बोलू शकतो तो छत्रपती शिवाजी महाराज. बघा, म्हणजे एक कट्टर मावळा काय असतो
तर तुम्ही आत्ता जाणून घेतलं आणि अतिशय भयान असा तो अपघात होता. सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की तुळशीबाईंची तब्येत कशी आणि काय पद्धतीनं ते आता कसं आणि आता बैलांचं नियोजन कोण करत आहे? बैलांचं नियोजन आपला गौरव ड्रायव्हर करतोय, गौरव करतोय. मग मुंबईचे आपले मित्र आहे. अपघात घडल्यानंतर आजच पहिल्यांदा मैदानात आला. अपघात घडल्यानंतर आजच मैदानात आलोय. तरी पण ते म्हणत होते की तू येऊच नको मैदानामध्ये. तर तुम्ही सुखरूप राहिला, देवी शक्तीचा आशीर्वाद असेल, ह्या सगळ्या नंदींचा आशीर्वाद आहे. हिथंच सगळ्यांचं समाधान आहे आणि म्हणजे खूप आनंद झाला भेटून, तुम्हाला बरं वाटलं आम्हाला आणि मुलाखत दिली, सगळा घटनाक्रम सांगितला तुम्ही. तर खरंच म्हणजे तो अंगावरती शहर आणणारा सगळा घटनाक्रम आहे, पण कुठं भावनिक होणारा आणि त्याचं अस्तित्व मान्य करायला लावणारा हा घटनाक्रम नाही. तुम्ही मला एकच सांगायचं क्षेत्रामध्ये, नंदीला बैल पळतोय आणि जिततोय म्हणून नका सेवा करू. त्या नंदीकडे निस्वार्थीपणे सेवा करा. तुम्हाला त्याची परतफेर कधी पण आणि त्या क्षेत्रात तुम्हाला कधीच कमी नाही पडणार. आणि जरी तुमचा बैल 1 नंबर करत असेल, आपला बैल गटाला मार खात असेल, ज्यांनी 1 नंबर केला त्याच्या मनाला जेवढं समाधान नाही आहे ना, तेवढं आपल्या मनाला समाधान आहे. कारण की हा आपला परंपरेचा नाद आहे, पिढ्याने पिढ्या चाललेला आहे, आपण तो जपत चाललेलो आहे आणि ही कुठेतरी आपली संस्कृती आहे. संस्कृती बघा. आता घरचे काय म्हणतात? घरचे तर शक्यतो आहे ना आता कुठं लांब जायला टाळतात ते, किंवा मला घरातनं कधी फोन येत नव्हते की तू कुठे आहेस म्हणून. कारण की त्यांना एवढी खात्री होती कुठेतरी असेल तर कामात असेल किंवा काहीतरी, पण कधी चुकीचा पाऊल नाही उचलणार. कारण की बापाच्या खांद्याला खांदा लावून 3रीला असल्यापासून काम करत आलेलो आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये उभं राहिलो आहे. पण आता घरातल्यांचं असं असतं, आत्ता मी फोन वाजला माझा की कुठे आहे बाळा, काय करतोय, म्हणजे त्यांच्या मनात पण एक भीती निर्माण झालेली आहे आत्ता. पण जरी भीती असली तरी तुम्ही त्याला समर्थ आहे, जरी काय वाटलं तरी 100% समर्थ आहे. कारण की माझी एक बिलीफ सिस्टम माझी ही आहे की मला माझ्या नंदींचा आशीर्वाद आहे, महादेव बाकासूर आहे त्याचा आशीर्वाद आहे. त्याच नंतरचे माझ्यावरती मित्र परिवार आहे. माझा बड्डे होता त्या दिवशी, मी नव्हतो करणार, पण सगळेजण झाले. म्हणजे अक्षरशः आमचे आमदार शंकर भाऊ जरी असतील, त्यांनी मला फोन केला, मला बोलतात ते पुनर्जन्माच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे ही पोरं अशी की भैया तू जिवंत आहेस ना, बस आम्हाला काही नको, आपण सगळं कमवू परत. बघा, हे जपलं पाहिजे मैत्रीमध्ये. त्यांच्या ज्या मित्रांनी जे वाक्य वापरलं ते महत्त्वाचं आहे. तुळशीबाई, तुम्ही तो अनुभव सांगितला, अंगावरती शहारे आणणार आहे आणि निश्चितच सगळे ह्यातनं चांगला बोध घेतला. आणि त्याच्यात तुम्हाला एक सांगायचं झालं, माझ्या आयुष्यातले माझे सगळ्यात जवळचे 3 ते 4 मित्र एवढ्या 3-4 वर्षात ॲक्सिडेंटमध्ये वारलेले. मी तेव्हापासून म्हणजे एक भीती मनात सगळ्यांच्या घरातल्यांच्या पण आपण त्याच्यावरती प्रत्येक वेळेस मात करत आलेलो आहे. आणि जेव्हापासून हे नंदी आयुष्यात आहे, कारण की त्यांना पण असं वाटतं ना की माझं करणारं कोणीतरी पाहिजे. निश्चित तुम्ही मनामध्ये भीती बाळगू नका. तुम्हाला नंदींचा आशीर्वाद आहे, सगळं सुरक्षित काम करा, निश्चित तुम्हाला चांगलं यश भेटणार आहे. आणि मनात कसलीच भीती बाळगू नका. तुम्हाला सगळ्यांचे चांगले आशीर्वाद, कारण की तुम्ही आत्तापर्यंत सगळ्यांचं चांगलंच केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.